हाय नमस्कार सगळ्यांना. काय झालं? होय. तर आता बघा होणाऱ्या बाळाची आजी आली इकडं आणि इकडं तुमचं दाजी बसलेत बघा आणि इकडं जावई बापू. आता जावई बापू कुठे आहेत? तो कशी करते या? इकडं आहे जावई बापू आणि इकडं आकाने काय काय आणले तुम्हाला दाखवती बाळासाठी. तर आता आका आली ना माझं निम्म टेन्शन गेलं बघ. निम्म टेन्शन गेलं म्हणजे आधार भेटला. हा माझ्या आत्याबाईंनी सांगितलं म्हणजे जा एकामेकाला आधार असतो. हा. माझी माणसं काय करत नाही माणसं नाही पण आधार असतो सांगतो एकामेकाला. हा? काय आहे काय काय तुला आणलंय काय होय? उलटच घातलंय. होय. तर होणाऱ्या बाळाच्या आजीने बघा बाळासाठी टकोची आणल्यात शिवून आणि घालतय कोण? बाळाची मम्मी. हो टकोची शिवून आणल्या तर इथं आजीने टकोची शिवली, तिकडच्या आजीने धुपटी शिवली. हा छान येत. थंडी वाजणार नाही आता टकोची. हा होय छान येत. धोपट पण आणलंय की नाही लंगुटे आहे ती. मग कसे असतात लंगुटे आणले तर आकाने शिवून बघा. हा असं आकाने येताना बघा धोपटी ही आणली. ही काय कापड लागते तर त्याच काय ठेवा. हा बारकूस बाळापुरतच आणलं या. बाळापुरतं शिवलं या. एक साडी घातली होय आईने पण लय भारी शिवल्यात. मला फोटो पाठवल्यात बघ. आईने 2 शिवल्यात. 2 शिवल्यात मोठी मोठी म्हणली त्याला गुंडून पण घेता आलं पाहिजे. नाही मी आपल्या आता सध्या पुरतं नाही परत शिव की पण असं. आता सध्याला असं घेता येतं. इकडं बघा ही गुलाबाची फुलं आणले ताकाने मस्त अशी येतानी झाडाची तुडून. हा बाळुत्यांसाठी लागतच आहे ना ती. तर अजून काय आणलंय? ड्रॅगन फ्रूट पण आणलंय ना. इकडं बघा आल्यावरती चहा पाणी हे झालं आणि पावसाने पण सुरुवात केली आहे बघा. तर आता अक्का आणि सागर आलेत त्याच्यामुळं ना जरा धीर वाटला. जरा नाही बराच धीर वाटला, आधार वाटला. कारण आहे ना आता एकीला दोघाला 3 जण आम्ही किती 5 जण आहेत आता इथं. स्वीटी आणि बाळ धरून 6 जण आणि हे आपलं बॉडीगार्ड तर काय आहेतच. तिकडं मोठे आहे, इकडं मण्या आहे नाही गोल्या आहे मण्या घरात असन. आणि इकडे ही बघा कंस आणि ही पण आणलं या पपया पण आणले तर बघितलं का. आज बाळाला काय खाऊ वाटलं होतं माहितीये का? पराठा. सकाळी पराठा बनवला. परत आळूच्या वड्या. हा आळूच्या वड्या नाहीत अजून केल्या पण खाऊ वाटल्या होत्या करायच्यात. काय प्रॅक्टिस चालू आहे काय? बरोबर तेवढं आता घ्यायचं. होय प्रॅक्टिस चालू या. होय 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 भ्यायचं नाही अजिबात. दुखत असतं दुखतच पण भ्यायचं नाही. काय सहन करायचं, थोडं सहन करायचं, भ्यायचं नाही. आपलं मुंबईचे डॉक्टर आहेत ना ते पण बोललेत की ज्यावेळेस स्वीटीला दवाखान्यात न्यायचं त्यावेळेस सांगा म्हणले मी येतो. कारण डॉक्टरांची तिथं मित्र येतं ना. नाही डॉक्टर येतं मित्रच येतं. ओळखी पण आणि मित्र पण येतं. मी पण येतो म्हणले तुमच्या बरोबर. हाय का काय? अगं बाळासाठी आणलंय ताय ती लंगुटे अग. काय नाही खरं. तर उद्या आहे बघा स्वीटीच्या डिलिव्हरीची तारीख आणि सकाळ लवकर उरकून आम्हाला जायचं आहे बारामतीला दवाखान्यात. तर आता ना स्वीटीने बघा म्हणजे मी जेवढी पिशवी भरून ठेवले ना तिला अजून सांगितलं म्हणलं आपलं संघ असावं म्हणलं. तुझा ड्रेस कपडे काय काय पाहिजे ना ती आणि रागा बारक्या आपल्या छोट्या छोट्या ते पण घे म्हणलं. आणि हातरायला पांघरायला नको आता गारठ्या गुरट्याचा दिवस आहेत पाऊस चालू या त्याच्यामुळे फरशीवरती कसं थंडी लागल ना. मी नाका तर तिथं थांबणार. माझी आई पण माझ्यापाशी येणार.
जर समजा संध्याकाळी ती घरी गेली तर ठीक आहे, नाही तर आई पण माझ्या पशीच थांबणार. मग आम्हाला तिथं तिघींना पण हातराय पांघरायला पाहिजे ना, कमीत कमी हातरायला. तर त्याच्यामुळे म्हणलं आपलं रगा आणि एक चमचा वाटी ही आपलं जी लागतंय ना ते सगळं घे. पोरांना पळवायला नको, ही आनंद ती आनंद घरी जा आणि ये तसं नको म्हणलं. जी लागतंय ती घे, बाकीचं काय गरज लागेल ती तर हायचंय. मग भावड्यापासून जायचं यायचं आहे का नाही. त्याच्यामुळं इथूनच सगळी बॅग आताच तयार करून भरून ठेवायचं काम चालू आहे बघा आमचं. सकाळ दवाखान्यात जायचंय. ताई काय दुखत नाही ना? सकाळपासून मी विचारते या तिला, रात्री पण उठली ना, रात्रीच पण उठली की विचारते या ताई दुखतंय का ग? नाही नाही दुखत. आता तसंच आहे, आता तसंच आहे, दुखतच नाही. दवाखान्यात गेलं म्हणजे बिन टेन्शन बिना काळजी. नाही दुखत तिकडे गेलं म्हणजे दुखायला लागल्या परत मग धावपळ होती ना. धावपळ नाही, दुखायला लागल्यावरती ना घरी आपलं काय जुनं पर्याय आहे तर ते आपलं गरम पाण्याने कंबर शेकायची, नंतर चहा द्यायचा. नाही ते कोरा चहा का लिंबाचं काहीतरी करतात ना, मिऱ्याचा चहा काढा करून द्यायचा. आणि नंतर ना काहीच हिंडाय फिरायला लावायचं. आणि एवढं पर्याय करायचं आपलं. तवर बसल्या बसल्या गाडी येते तवर, गाडी आली की जायचं मग दवाखान्यात, आहे का नाही. हा आणि पाऊस आणि सुरुवात केली बघा. असंच होतं का का आपल्या कार्यक्रमाच्या टायमाला, लग्नाच्या वेळेस पण पाऊस आला लग्नाच्या आधी. काय पाऊस हा? एक महिन्यानीच येतो, कार्यक्रम आला की महिन्यानीच येतो पाऊस. होय म्हणा, लग्नाच्या टायमाला पण लग्नाच्या आदल्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला होता राडा. आता डोहाळ जेवण केलं त्याच्या आधी पण असाच पाऊस आलता. आदल्या दिवशीच, इतक्या दिवस नव्हता आला, आदल्या दिवशी चालता. आणि आता इतक्या दिवस नाही आला, नाहीच आला आणि आता आलाय. हा रात्रीपासून पहाटे 5 वाजता आलता बघा. तर तुम्ही पावसात भिजत आलात? मग काय, भिजली का? इथं जवळ आल्या पाऊस लय लागायला लागला. होय घरनं पण निघताना पाऊसच होता. होय. आणि पाऊस सकाळ लवकर नाही आलात तुम्ही, लवकर या म्हणलं होतं. सकाळी बघ आता पाऊस पडा. होय इथं नव्हता, इथं आता यायला लागलाय मागाच्या पासून. 5 वाजल्यापासून होता. इकडं बसायला टाकलंय, इकडं बघा चटय आणि आका बसली या इकडं. तर असू द्या, चला आता आका आली, सागर आलेत, आम्ही तर आहेतच. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. तू का तशी तोंड वाकडं करते? धरू दे की, मण्याला आणलंय धरून, मण्याच्या हाताला लागले तर हिला किती जीव इकडं कासावीस होतोय या त्या मण्यासाठी. हा आता मांजरांना अजिबात जवळ घ्यायचं नाही. काय आजच्या दिवस काय लाड करायचा तेवढा करायचा मांजरांचा. काय म्हणते मी, परत मांजरांना जवळ अजिबात नाही, त्या खोलीत सुद्धा नाही. नाहीतर कळायचं बाळाच्या तुझ्या मध्ये येऊन बसलाय म्हणे. तसं परत आतमध्ये येऊनच द्यायची नाहीत. कमेंट पण किती करतात माहितीये का, सगळी जण सांगतात मांजरांचं, तुम्हाला चेष्टा वाटते. मी पण लय वेळा सांगते बरं का हिला, सारखं सांगते. जसं ही स्वीटी ना इथं आली ना तेव्हापासून मी तिला सारखं खवळतीन सांगते मण्याला मांजरांना जवळ घेऊन. मण्यान गोलेच करते. हाय आपला लाड आहे, माहिती आहे आपला जीव आहे त्यांच्यावर, पण त्यांना आता जवळ घ्यायचं नाही. आपली युट्यूब फॅमिली सांगते, ती पण चांगल्यासाठीच सांगते तर आम्ही पण चांगल्यासाठीच सांगतो या. तर एक ड्रॅगन कापलं बघा आणि खाल्लं, चहा पाणी झाला मस्त असा. आणि मी ना काय पण वास होय रे, काय बघितलं हो खात, हो खो 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 खात. तर मी काय सांगत होती ग, हा स्वयंपाक बघा आता झालाय मस्त असा. जेवायला भाजी बनवायची, अजून चपात्या झाल्या, चहा झाला आणि भाजी बनवायला पाणी उकळायला ठेवलंय या गरम करायला. म्हणलं तर व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगा की सागर आणि आका दोघं पण आले ती इथं. तेवढाच आधार भेटला चांगला मनाला, जीवाला बरं झालं. आणि आता व्हिडिओला कधी इथं चेन बघू. उद्या नक्कीच तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर किंवा जायच्या आधी सांगू चाललंय म्हणून. आणि तिथं गेल्यावरती तिथली काय कंडिशन आहे, काय म्हणते डॉक्टर, काय नाही ती. तुमचं काय मांडीव बसायचंय होय र? हा नुसतं दुःख करून घेतो, लागून घेतो, हाय का नाही. हा हा बसला
कधी खाईन झाले त्याला झोपून झाली आता. जा झोपी तिकडे जाऊन. मग काय अजून काय अजून स्ट्रॉंग आहे स्वीटी, सगळ्यांनी कमेंट केली. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे, काळजी करू नका ताई, स्वीटी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. हा स्ट्रॉंग राहायचं हा. मग पप्पा मला बोर्नविटा आणून देत होता खायला. हा बॉर्नविटा दूध असायचं आधी मस्त. आता पण सगळं हा, सगळीकडे सगळं लाड येत, कमी नाही तर. होय, ब्याला ग ब्याला पिशवीचा आवाज आला ते तसाच बसतो, लय भारी बसतो, लय भारी. हा पिशवी वाजली, पिशवी नसती वाजली तर नसता लटकला. आणि मोठ्या इकडं त्यांना पण गार लागते, थंडी वाजती, या वातावरण झालंय आता गारट्याचं. पाऊस लय नाही पण आधीच गारवा. चला असू द्या, बघू उद्याची अपडेट तुम्हाला उद्या देईन. या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय.